उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा, अगदी मनाला तृप्ती देणाऱ्या आज आपण थंडगार सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत। सरबताचा रंग बघून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल तर हे सरबत नुसतंच प्यायचं नाही, पिता पिता खायचं देखील आहे। उष्णतेमुळे किंवा गरमीमुळे शरीराची आग होते, डोळ्याची जळजळ होते, भूक कमी लागते, अशा बऱ्याच आजारात हे सरबत कारणीभूत ठरणार आहे। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। आज हे सरबत अर्धा लिटर दुधापासून करणार आहोत। एका पातेल्यामध्ये आपल्याला हे दूध काढून घ्यायचे, म्हणजे 7 ते 8 जण व्यवस्थित पुरेल। एका भांड्यामध्ये आपण अर्धा लिटर दूध, म्हशीचं दूध घेतलेलं आहे। मध्यम आचेवर दुधाला छान अशी उकळी आणणार आहोत। दुधाला छान उकळी आलेली आहे। हे दूध पळीने वर खाली करून घेणार आहोत। आता हे इतकं दूध हे आपल्याला उकळून घ्यायचं। अर्धा लिटर दुधासाठी इथे आपण 100 ग्राम, अर्धा कप खडी साखर फोडून घेतलेली आहे। अर्धा कप लिटर दुधासाठी 100 ग्राम म्हणजेच अर्धा कप साखर परफेक्ट आहे। साध्या साखरेच्या तुलनेत खडी साखर जर आपण या सरबतामध्ये वापरली, हे सरबत थोडं पौष्टिक होतं। साध्या साखरेच्या तुलनेत खडी साखर चांगली असते आणि खडी साखर थंड देखील असते उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे साधी साखरपेक्षा खडी साखर घाला। जर तुम्हाला खडी साखर घ्यायची नसेल तर साध्या तुलनेच्या साखरेमध्ये तुम्ही इथे साधी साखर देखील वापरली तरी चालेल। साखर किंवा खडी साखर घेत असाल तर तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त घेऊ शकता, कमी आवडत असेल तर कमी घेऊ शकता साखर। खडी साखर पूर्ण विरघळली आहे। आता गॅस बंद केलेला आहे। इथं आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे दूध थंड होतं तोपर्यंत पुढची तयारी करून घेणार आहोत। तर इथे मी 1 मोठा चमचा सब्जा घेतलेला आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सब्जा किंवा सब्जा बी किती खाण्याचे फायदे सगळ्यांनाच माहिती। शरीराला थंड ठेवण्याचं सब्जा काम करतं। सोबतच यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोषक घटक असल्यामुळे आपल्या शरीरासाठी हे खूप गरजेचं आहे। इथे मी सब्जामध्ये 1 चमचा सब्जामध्ये इथे मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे। अगदी 2 मिनिटात हा सब्जा टम्म फुगतो। बघू शकता टम्म देखील फुगलेला आहे। हा सब्जा आपण रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्याचं सब्जा काम करतं। डोळ्याची जळजळ होते, शरीराच्या उष्णतेमुळे किंवा गरमीमुळे शरीराची आग होते, तर हे सब्जा थंड ठेवण्यासाठी शरीर काम करतं सब्जा। मी इथे 1 मोठं टरबूज घेतलेलं आहे। हे बाजारातून आणल्या सुरुवातीला आपल्याला पाण्यात ठेवायचे आणि मग 1-2-3 घंट्यांनी चिरायला घ्यायचे। मी सुरुवातीला आणल्यानंतर पाण्यात ठेवलं मग चिरायला घेते, कारण हे टरबूज आहे ते उन्हामध्ये असतं, तर आपल्याला हे थंड पाण्यासाठी मध्ये ठेवायच्यासाठी हे टरबूज थंड होतं। आता आपल्याला हे टरबूज मी इथे कट करून घेतलेलं आहे 2 भागमध्ये। आता एक जो पोर्शन आहे अर्धा भाग तो आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे फ्रीजमध्ये बाजूला, आणि अर्धा भाग आहे तो कट केलेला तो आता आपल्याला हे टरबूज आपण आता या अर्ध्या लिटर दुधासाठी आपण वापरणार आहोत। उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर प्रमाणात बाजारात टरबूज येतात। शिवाय टरबूज पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीर हायड्रेट राहतं। शरीरामधलं पाण्याचं प्रमाण हे टरबूज वाढवत असतं, म्हणून दररोज हे टरबूज आपल्याला खाल्लं गेलं पाहिजे। व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतं। रोगप्रतिकारशक्ती वाढते, मजबूत होते। उन्हाळ्यामध्ये शरीराची जळजळ होत असेल किंवा टरबूज आपल्याला खाल्लं गेलंच पाहिजे। आता उभ्या आडव्या आकारामध्ये कट केलेलं आहे मी हे टरबूज। हे तुम्हाला अगदी 2 मिनिटामध्ये टरबूज आपल्याला चिरून घेता येतं। मध्ये कुठे बीचा भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा। या पद्धतीने आता आपल्याला चिरून घ्यायचे। बघू शकताय अशा फोडी करण्यापेक्षा हे पटकन होतं, बघू शकताय तुम्ही। त्यासाठी मी तसं, आणि मी जे टरबुजाचा जो अर्धा भाग आहे तो सुद्धा वापर करणार आहे, त्यासाठी मी हे असं, आणि मी टरबुजामधला चाकूने भाग काढला आणि हे टरबुजाचे बी असतात आधीमध्ये ते आपल्याला काढून टाकायचे। कवळे असते तर तुम्ही ठेवू शकता। इथे मी फोडी करून घेतलेल्या आहेत। आता हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायच्यात। आणि आज आपण पातेल्यामध्ये नाही करणार सरबत, आज आपण या टरबुजामध्येच अर्धा जे कट केलेला आतमधला जो गाभा काढला याच्यामध्ये आता आपण टरबूजाचं सरबत करणार आहोत। तुम्ही या पद्धतीने करून तर बघा, खूप चांगलं वाटतं हे असं सर्व केलेलं।
आता इथे मी दूधसुद्धा पूर्ण थंड करून घेतलेलं आहे, बघू शकताय थंड झालेलं आहे दूध। आता हे दूध आता आपल्याला या ओतून घ्यायचं आहे टरबुजामध्ये, बघू शकता या पद्धतीने। आता मी दूध सुरुवातीला ओतलेलं आहे याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्येच आपण जो ज्यूस निघलेला होता मी गाभा काढताना आतमधला टरबुजाचा, ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे। आता इथे मी टरबूज फोडी करून घेतलेल्या टरबुजाच्या त्या आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत, पाण्यासकट घालायचे आहेत, जे काय पाणी असतं निघतं या टरबूजामधलं। आता याच्यात आवडीनुसार आपल्याला हे आता टरबूज घालायचे। इथे मी अगदी अर्धं घालणार आहे, सगळं नाही घालणार, अगदी थोडंसं मी इथे फोडी टरबूजच्या ठेवलेल्या आहेत। आता हे आपल्याला इक्वल होण्यासाठी, म्हणजे कुठं सांडू नये वगैरे, याच्यासाठी आपल्याला हे टरबूज आहे ते आपल्याला या कुकरच्या डब्यावरती ठेवायचे, म्हणजे खाली वगैरे असं पडू शकतं, किंवा ह्याच्यासाठी आपल्याला हे ह्याच्यावरती कुकरच्या डब्यावर ठेवायचं अशा पद्धतीने। इथे बघू शकताय कलरसुद्धा मस्त आलेला आहे। इथे आपण गुलाबाचं सिरप घालणार आहोत, जे बाजारामध्ये रेडीमेड मिळतं। गुलाबाचं सिरप बॉटलमध्ये असतं ना, ते आता आपण या सिरप घरामध्ये सुद्धा तयार करता येतं। तुम्ही जर घरामध्ये करून ठेवलं असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। इथे एक 7 ते 8 चमचे गुलाबाचं सिरप घातलेलं आहे। त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात साखर असतं। सुरुवातीला साखर तुम्हाला कमी घालायची, साखर जरी तुम्हाला कमी वाटत असेल तर पुन्हा तुम्ही पिठी साखर देखील सरबतामध्ये घालू शकता आणि आपला सरबत करू शकता। इथे मी आईस क्यूब घातलेली आहेत, कारण छान असं थंडगार आपलं सरबत तयार होतं आणि आईस क्यूब घालायचे, मस्त अगदी थंडावा देतं। आता इथे मी सब्जा घेतलेला आहे, सब्जासुद्धा आता आपल्याला अर्ध्या लिटर दुधासाठी अगदी 2 चमचे सब्जा घातलेला आहे। तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त घालू शकता, कमी घालायचं असेल तर कमी घालू शकता, टोटली तुमची चॉईस आहे। सुरुवातीला खडी साखर आहे ते कमी घातली आहे, तुम्हाला याचा अंदाज येईल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। तर हे सरबत आपलं तयार झालं आहे, आता बघू शकता अगदी मस्त। फ्रीजमध्ये हे ठेवायचं आहे, थंड करून घ्यायचे आणि थंड थंड सरबत पिण्यासाठी आणि खाण्यासाठी हे असं सरबत नक्की करून पहा तुम्ही सुद्धा। बघू शकता कलर अगदी मस्त आलेला आहे, अगदी तोंडाला पाणी सुटतं सरबत म्हणलं की। तर हे सरबत प्यायचं नाही, पीत पीत खायचं देखील आहे। तर आपण बाजूलासुद्धा आता डेकोरेट करणार आहोत, म्हणजे छान असं दिसतं, बघू शकता तुम्ही या पद्धतीने। मी या टरबुजाच्या सरबतला छान असं गुलाबाच्या सिरपनं डेकोरेट करते, म्हणजे खूप छान वाटतं, बघू शकताय। आता हे सरबत तुम्हाला भूक कमी लागत असेल किंवा जेवणाची इच्छा नसेल तर हे सरबत तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल आणि तुमच्या घरच्यांना देखील खूप जास्त आवडेल। तर आता हे सरबत आपण सर्व करूया ग्लासमध्ये। हे सरबत तुम्ही सकाळी बनवून ठेवलं तर संध्याकाळपर्यंत हे सरबत पिऊ शकता। दुसऱ्या दिवशी हे सरबत अजिबात ठेवायचं नाही, कारण ताज्या फळापासून सरबत केलेलं आहे। हे सरबत अजिबात स्टोअर करून ठेवायचं नाही फ्रीजमध्ये, तर केलं की लगेच प्यायचं आहे, कारण ताज्या फळापासून केलेलं असतं। आता इथे बघू शकता अगदी मस्त दिसतंय आपलं सरबत। इथे आपण सब्जाने आणि टरबूज असं वरती सर्व केलेलं आहे, मस्त दिसतंय, बघू शकताय अगदी तोंडाला पाणी सुटतं सरबत म्हणलं की, शरीराला थंडावा देतं छान असं हे सरबत। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा फार आवडेल। तर ही आजची रेसिपी कशी वाटली सरबताची कमेंट करून नक्की सांगा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा। ही रेसिपी जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।